अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकातील डीवायएसपी संतोष खाडे यांनी दबंग कारवाई करत तब्बल 64 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे। दबंग डीवायएसपी म्हणून संतोष खाडे यांची ओळख निर्माण झाली आहे। कोपरगाव परिसरात धडक कारवाई करत अवैध व्यावसायिकांना लक्ष्य केलं आहे। डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने आज 4 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कोपरगाव इंटरचेंज परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या सुगंधी पान मसाला गुटखा पकडला असून वाहन क्रमांक MH46 BB 8098 राखाडी रंगाचे आयशर कंपनीच्या वाहनासह चालकाला ताब्यात घेतले। या कारवाईत एकूण 74,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले। संबंधित वाहन चालकाची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या कारवाई संदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती येथून सदरचा गुटखा मुंबईकडे जात होता। काही गुटखा अहिल्यानगर येथे उतरून काही गुटखा मुंबई येथे पोहोच केला जाणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या धडक कारवाईबाबत अधिक माहिती डीवायएसपी संतोष खाडे यांनी दिली आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील।